99% लोक SIR फॉर्म चुकीचा भरतायत आणि त्याच्यामुळे तुम्हाला सरकारी ऑफिसच्या इतक्या चक्रा माराव्या लागतील की तुम्ही वैतागून जाल आणि सरते शेवटी तुमचं नाव सुद्धा मतदार यादीतून कट होऊ शकतं. तेव्हा हा जो फॉर्म आहे SIR फॉर्म तो अचूक कसा भरायचा, कोणत्या चुका टाळायच्या, संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत. अशा प्रकारचा फॉर्म जे तुमचे BLO असतात, ब्लॉक लेवल ऑफिसर, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, ते तुम्हाला अशा प्रकारचा फॉर्म देतील. हा फॉर्म आपल्याला अचूक भरायचा आहे. SIR फॉर्म मध्ये सगळ्यात वरती या ठिकाणी तुमचं नाव लिहिलं असेल, तुमचं नाव, त्याच्या खाली तुमचा मतदार ओळखपत्र क्रमांक म्हणजे जे वोटर ID कार्ड आहे, मतदानाचं जे कार्ड आहे त्याचा नंबर इथे असेल छापलेला. या ठिकाणी तुमचा पूर्ण पत्ता असणार आहे. ओके, इथं तुम्ही काहीच करायचं नाहीये, ही फक्त तुमची माहिती आहे. या माहितीवरून तुम्हाला समजेल की हा जो SIR फॉर्म आहे हा तुमचाच आहे की दुसऱ्याचा आहे. या ठिकाणी तुमचा अनुक्रमांक, कशातला, मतदार यादीतला अनुक्रमांक, भाग क्रमांक, नाव, विधानसभा किंवा लोकसभा मतदारसंघाचं नाव असेल, या ठिकाणी राज्य असेल, ही सगळी माहिती छापून येणार आहे. आता ही जी माहिती मी या ठिकाणी ब्लर केली आहे त्याचं कारण म्हणजे कुणाचीही वैयक्तिक माहिती आपल्याला सोशल मीडियावरती टाकता येत नाही. ठीक आहे, त्यामुळे मी ही माहिती ब्लर केली. या ठिकाणी असतो एक QR कोड. काय असतो? QR कोड या ठिकाणी असणार आहे. तो या QR कोडला स्कॅन करून BLOंना तुमची सगळी माहिती समजते. या ठिकाणी तुमचा एक फोटो असेल. काय असेल? फोटो असणार आहे या ठिकाणी. आता तुमचं पहिलं काम काय, हे वरती बघा, इथं नेम अँड कॉन्टॅक्ट नंबर ऑफ BLO, तुमचे जे BLO असतील केंद्रस्तरीय अधिकारी, त्यांचं नाव आणि फोन नंबर या ठिकाणी नमूद असतो. तो पण मी या ठिकाणी झाकून टाकलाय. तुम्हाला पहिलं काम हे करायचंय, तुमचा रिसेंट सध्याचा पासपोर्ट साईज फोटो या ठिकाणी लावायचा आहे, चिकटवायचा आहे. सध्याचा पाहिजे, रिसेंट पाहिजे, फार जुना वगैरे लावू नका. तो क्लिअर पाहिजे, कारण आता नवीन मतदार यादीमध्ये तुमचा हा फोटो येऊ शकतो. पहिली गोष्ट कळली. आता महत्वाची गोष्ट, हा जर फॉर्म तुम्ही बारकाईनं पाहिला, हे आता मी क्लीन करून टाकतो. हे पहा, जर तुम्ही फॉर्म बारकाईने इथं पाहिला, हे बघा, इकडे लक्ष द्या. आता याच्यामध्ये एकूण 3 रकाने आहेत. किती? 3 रकाने आहेत. सगळ्यात जास्त ज्या चुका होतात त्या 1 आणि 2 नंबर मध्ये होत आहेत. किती? 1 आणि 2 नंबर मध्ये. 3 रकाने कोणते? बघा, रकाना नंबर 1, हा पिवळा कलर दिसतोय का? याला पण चेंज करू. रकाना नंबर हा 1, ठीक आहे. रकाना नंबर हा 2 आणि हा खालचा सगळ्यात मोठा 3रा रकाना. हे 3 बॉक्स लक्षात ठेवा. नंबर 1, नंबर 2 आणि हा नंबर 3. खाली फक्त तुम्हाला सही करायची किंवा तुमचा अंगठा द्यायचा आहे. आता चुका कुठं होतात हे लक्षात घ्या. हा जो 1 नंबरचा रकाना मी तुम्हाला दाखवला, जर तुमचं वय 42 वर्षांपेक्षा जास्त आहे, 42 वर्ष तुमचं वय आहे किंवा 42 पेक्षा जास्त आहे, तर तुम्ही या ठिकाणी बिनधास्त माहिती लिहून टाका. तुमचं वय 42 आहे याचा अर्थ तुमची माहिती ही 2002, किती? 2002च्या मतदार यादीमध्ये आहे. 2002 साली एक मतदार यादी होती, त्या मतदार यादीमध्ये तुमचं नाव आहे, तुमचे सगळे डिटेल्स आहेत. असं जर असेल तर तुम्ही काय करायचं, या ठिकाणी तुमचे डिटेल्स लिहायचे आहेत. काय काय लिहायचंय थोडक्यात सांगतो. दुसरी गोष्ट, जर तुमचं या ठिकाणी नाव नसेल, 2002च्या मतदार यादीत जर तुमचं नाव नाही, म्हणजे तुमचं वय 42 वर्षापेक्षा कमी आहे, तर तुम्ही या 2 नंबरच्या रकान्यामध्ये तुमची माहिती लिहायची. कोणती माहिती लिहायची ते पण सांगतो, ठीक आहे. 3 नंबरचा रकाना मात्र सगळ्यांसाठी, तुमचं वय किती असू द्या, 3 नंबरचा रकाना सगळ्यांनी लिहायचा आहे. हे समजलं? ज्यांचं नाव 2002च्या यादीमध्ये आहे त्यांनी इथं हा 1 नंबरचा कॉलम भरायचा, 3 नंबर भरायचा. ज्यांचं नाव 2002च्या मतदार यादीत नाही त्यांनी 2 नंबरचा कॉलम भरायचा आणि 3 नंबर भरायचा. क्लिअर झालं? चला, आता ही माहिती नेमकी भरायची कशी ते आता आपण या ठिकाणी पाहूया. याला एकदा इरेज करतो मी. चला, आता बघा. अरे बाबा, इरेज हो, इरेज. चला, आता बघा या ठिकाणी, याला मी झूम करतो. आपल्या पुढे 2 रकाने आले 2 रकाने. आता या 2 रकान्यामध्ये जी आपल्याला माहिती भरायची आहे ते आता लक्षात घ्या. कशी माहिती भरायची? ज्यांचं नाव 2002च्या यादीमध्ये आहे त्यांनी 1 नंबरचा कॉलम भरायचा आहे. काय काय भरायचं याच्यामध्ये? सगळ्यात आधी मतदाराचं नाव. कुणाचं? तुमचं नाव, स्वतःचं नाव तुम्ही लिहायचंय की हो, माझं नाव 2002च्या यादीत आहे, इथं मी माझं नाव लिहिणार आहे.
तुमचा मतदार ओळखपत्र क्रमांक म्हणजे वोटर आयडी वरती जो नंबर असतो की ABCD ने, तो नंबर तुम्ही या ठिकाणी लिहायचा आहे. जर नसेल काळजी करू नका, नाही लिहिला तरी पण चालतं, फार शोधाशोध करायची नाही. असेल तर उत्तम आहे. नंतर नातेवाईकाचं नाव. या ठिकाणी तुम्ही आई वडिलांचं नाव लिहू शकता, आईचं किंवा वडिलांचं. तुम्ही या ठिकाणी चुलता चुलतीचं, आजी आजोबांचं यांचं सुद्धा नाव या ठिकाणी लिहिता येतं. सुरुवात आपण वडिलांपासून करणार आहोत. आता ही गरज का पडते बघा, बऱ्याचदा काय होतं, आपलं जे नाव आहे म्हणजे तुमचं जे नाव आहे हे नाव ज्याच्याशी मॅप झालेलं आहे, तर हे थोडंसं लक्षात घ्या, ही टेक्निकल गोष्ट आहे. झालंय काय, 2002च्या यादीवरून जेव्हा तुमचं नाव घेण्यात आलंय तेव्हा तुम्हाला कुणाबरोबर तरी मॅपिंग केलेलं आहे. म्हणजे तुमच्या वडिलांबरोबर केलं असेल, तुमच्या आई बरोबर तुमचं मॅपिंग झालंय, किंवा तुमचे चुलता चुलती कुणाबरोबर तरी, आजी आजोबा कुणाशी तरी तुमचं मॅपिंग झालंय. आता हे मॅपिंग नक्की कुणाशी झालंय हे तुम्हाला कोण सांगणार, ते सांगतील BLO म्हणजे ब्लॉक लेवल ऑफिसर, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी. तेव्हा हे नाव त्या ठिकाणी तुम्ही त्यांना विचारून लिहा. त्यांना जर माहित नसेल सरळ त्या ठिकाणी तुम्ही वडिलांचं नाव लिहू शकता. लिहिलं. आता या ठिकाणी नातं, की या नातेवाईकाशी तुमचं नातं काय. जर तुम्ही वडिलांचं नाव लिहिलं असेल तर वडील लिहा, जर तुम्ही आईचं नाव लिहिलं तर आई लिहा, जर तुम्ही चुलत्याचं नाव तर चुलता लिहा, चुलती लिहा, आजी लिहा, आजोबा लिहा. नातं काय, हे नातं. जिल्हा तुम्हाला माहिती आहे, राज्य तुम्हाला माहिती आहे, मतदारसंघाचं नाव तुम्हाला माहित असेल, नसेल माहित तर BLOंना विचारा. मतदारसंघ क्रमांक, यादी भाग क्रमांक, अनुक्रमांक कधीचा, 2002च्या यादीतला, हे नंबर तुम्हाला BLO सांगतील. जर तुम्हाला तुमचे BLO कोण आहेत हे माहित नसेल तर त्याचा व्हिडिओ मी टाकणार आहे, याच्यानंतर टाकतोय मी, की ज्या लोकांना BLOच माहित नाही की आपले BLO कोण आहेत, ते थेट आपल्या BLOचा फोन नंबर मिळवू शकतात. त्यांचं नाव, त्यांचा फोटो, सगळी काही माहिती येते. कसं काढायचं पुढच्या व्हिडिओत आपण पाहू. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, किंवा फेसबुकवर पाहत असाल, इन्स्टावर तर फॉलो करा. आता हे झालं कुणाचं, ज्यांचं नाव 2002च्या यादीत आहे त्यांचं. ज्यांचं नाव 2002च्या यादीत नाही, म्हणजे ज्यांचं वय 42 पेक्षा कमी आहे, 42 वर्षापेक्षा, त्यांनी इकडचा रकाना भरायचा 2 नंबर. याच्यामध्ये सुद्धा सेम तसंच आहे. नाव, आता नाव तुम्ही कुणाचं लिहिणार हे लक्षात घ्या. या ठिकाणी नाव तुम्ही तुमच्या वडिलांचं लिहायचं आहे. कुणाचं लिहायचंय, वडिलांचं. वडिलांचं नाव 2002च्या यादीमध्ये आहे. तुमचं जरी नाव नसलं तरी तुमच्या वडिलांचं नाव 2002च्या यादीत आहे, आणि म्हणून या ठिकाणी त्यांचं नाव येणार आहे, तुमच्या वडिलांचं. तुम्ही आईचं सुद्धा लिहू शकता, आजी आजोबांचं सुद्धा तुम्ही लिहू शकता. ज्यांचं नाव 2002च्या यादीत आहे त्यांचं नाव तुम्हाला इथं लिहायचंय. मतदान ओळखपत्र क्रमांक तुमच्या वडिलांचा, ज्यांचं तुम्ही वर नाव लिहिलंय त्यांचा मतदान ओळखपत्र क्रमांक, एपिक कार्डवरचा नंबर लिहायचा, वोटर आयडी वरचा. नातेवाईकाचं नाव, तुमच्या वडिलांचं जर तुम्ही नाव लिहिलं तर त्यांच्या वडिलांचं म्हणजे तुमच्या आजोबाचं नाव इथे येणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही लिहिलं कुणाचं, वडिलांचं, तुम्ही या ठिकाणी त्यांच्या वडिलांचं म्हणजे तुमच्या आजोबांचं किंवा आजीचं नाव इथं लिहू शकता. नातं काय, या व्यक्तीशी नातं काय. जर वडिलांचं नाव आहे, आजोबांचं नाव आहे, तरी तुम्ही इथं काय लिहिणार, वडील असं लिहिणार. म्हणजे हे जे आहेत हे यांचे वडील आहेत. इथं जिल्ह्याचं नाव लिहा, राज्य लिहा, मतदारसंघाचं नाव, मतदारसंघ क्रमांक, यादी भाग, अनुक्रमांक, हे सगळं तुमच्या वडिलांचं येणार आहे. 2002च्या यादीतला हा सगळा त्या ठिकाणी रकाना आपण भरायचा आहे. चला, तुम्हाला हे क्लिअर झालं की 2002च्या यादीत ज्यांचं नाव आहे, ज्यांचं वय 42 पेक्षा जास्त आहे, त्यांनी हे भरायचंय. ज्यांचं वय 42 पेक्षा कमी आहे, ज्यांचं 2002च्या मतदार यादीत नाव नाही, त्यांनी हा रकाना भरायचा आहे. आता रकाना नंबर जो 3 आहे, हा 3 नंबरचा रकाना हा सगळ्यांसाठी. कुठे येतो रकाना, हे बघा, हा रकाना सगळ्यांसाठी सगळ्यात सोपा आहे. याच्यामध्ये जास्त काही डोकं चालवायचं नाही. तरी पण लोक या ठिकाणी चुका करतात. काय काय चुका होतात तुम्हाला पटपट सांगतो. 1 नंबरला काय आहे, जन्मतारीख. जन्मतारीख ही ऑफिशियल डॉक्युमेंट वरची लिहायची. आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा तुमचं जे जन्म दाखला आहे त्यावरची जन्मतारीख तुमची स्वतःची, बरं का. आता ही माहिती बाकी सगळं विसरून जावा. सगळ्यात टॉपला, कधी सगळ्यात टॉपला ज्याचा हा फॉर्म आहे, आपण वरती पाहिलं का छापील माहिती आली, त्या व्यक्तीनं ही माहिती स्वतःची भरायची. जन्मतारीख, आधार क्रमांक ऐच्छिक आहे असेल तर टाकून द्या. आता 100% जवळपास झाले. आधार क्रमांक व्यवस्थित टाका. मोबाईल नंबर जो चालू आहे सध्या, OTP वगैरे सध्या लागतात, मोबाईल क्रमांक टाका. वडिलांचं किंवा पालकांचं नाव, इथं वडिलांचं नाव टाका. ठीक आहे. त्यानंतर वडिलांचा किंवा पालकांचा मतदार ओळखपत्र क्रमांक, वोटर कार्ड ID, वोटर कार्ड जे असतं की नाही आपलं मतदान आयडेंटिटी कार्ड, त्याच्यावरचा नंबर, एपिक ID. आईचं नाव लिहायचंय. आता वडिलांचं नाव लिहिलं आपण, आईचं नाव लिहिलं, ठीक आहे, पूर्ण लिहायचंय. त्याच्यानंतर आईचा मतदार ओळखपत्र क्रमांक असेल तर लिहून टाका. पती किंवा पत्नीचं नाव लागू असल्यास, जर तुम्ही विवाहित आहात तर
जर तुम्ही लेडीज आहात तर तुमच्या जे पती आहे त्यांचं नाव, जर तुम्ही जेंट्स आहात तर तुमच्या पत्नीचं नाव तुम्ही लिहायचंय. पती किंवा पत्नीचं मतदार ओळखपत्र ते टाकायचे, एपी कार्ड, वोटर आयडी कार्ड ते टाकायचे. आणि सगळ्यात खाली, कुठं, सगळ्यात खाली या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, तुमची सही करायची आहे. या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, तुमची सही करायची. जर सही करता येत नसेल तर तुम्ही अंगठा सुद्धा लावू शकता. त्याच्या खाली तारीख टाकायची. तुम्ही कधीही सही केली खाली तारीख टाकून द्या, ज्या तारखेला करत असाल ते. इथं जी येणार आहे ही BLOची सही आहे, मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याची सही या ठिकाणी असेल. अशा प्रकारे तुमचा हा फॉर्म त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे. ओके, चला, मला वाटतं आता याच्यामध्ये काही शंका नसतील. अनेक जण विचारतात की माझा फोटो ऑलरेडी छापून आलाय तर नवीन फोटो लावण्याची काय गरज. हा फोटो तुमचा जुना आहे, जुन्या यादीतला आहे. रिसेंटचा फोटो लावून टाका, अडचणी येणार नाहीत. आता याच्या व्यतिरिक्त जर तुमच्या मनात अजून काही शंका असतील की हा फॉर्म नक्की, की इथं काय भरायचं तिथं काय करायचं, मला 100% कमेंटमध्ये विचारा. त्याच्यावर आधारित नवीन व्हिडिओ आपण लवकरच आणू. अनेकांना BLO माहित नाहीयेत, त्यांच्याकरता पुन्हा एकदा सांगतो, पुढच्या व्हिडिओमध्ये BLO कसे शोधायचे, BLOचा फोटो येईल, नंबर येईल, नाव येईल. कॉल करा त्यांना आणि फॉर्म मागून घ्या. घरी येतील, तुम्हाला व्यवस्थित फॉर्म वगैरे भरून देतील. सगळी जी काही शंका असेल BLO साहेबांना तुम्ही विचारू शकता. तो व्हिडिओ जर पाहायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, आपल्या पेजला फॉलो करा. आजची माहिती कशी वाटली कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.